असताना आता तुमचा आत्ताचा हा जो पेहराव आहे, आता त्याला काहीतरी होते ते चांदीचा आहे का काय मला माहिती नाही, जे लागलेलं वगैरे. तर हा जो शौक आहे तो कुठून आला? एकनूर आदमी सौनूर कपडा ही माझ्या आईची आहे. माझी आई म्हणते की टायडी राह, टायडी, यू शुड बी व्हेरी टायडी. आणि त्याच्यामुळे तीच सवय जयश्री पाटलाचे वडील जे होते ते स्वातंत्र्य सेनानी, ज्यांनी या मराठा आरक्षणाला सगळ्यात अगोदर चॅलेंज केलं. तिचे वडील सुद्धा तिला ते सूट पॅन्टमध्येच ती आवडायची त्यांना. आणि मग झालं असं की म्हणजे आपण नीटनेटकं राहिलं पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पेहराव पहा तुम्ही, कधीसुद्धा तुम्हाला म्हणजे असे तसे कपडे घातलेले ते दिसणार नाहीत. एक स्टँडर्ड आहे. आणि मग आपण आपल्या ह्याच आयुष्यामध्ये जगण्यासाठी आहे, आपण ते तिजोरी भरण्यासाठी नाहीत. आणि त्याच्यासाठी आपण नीटनेटकं राहिलं पाहिजे. आता आज तुमच्याकडे घालून आलेला कपडा काल संध्याकाळी आलेला आहे टर्कीवरून. आज मी ते पहिल्यांदा टर्कीवरून आलेले कपडे घातलेले. हो, जसे नेहरूंच्या तिकडे जायचे तसे तुमचे टर्कीहून येतात कपडे. एक सांगतो मी तुम्हाला, माझा प्रश्न असा आहे, म्हणजे मी तुम्हाला म्हणजे सांगतो ते उत्तर म्हणूनच, की नीटनेटकेपणे. आता मी तुम्हाला सांगतो, मी जपानला मागे गेलो तर तिथून काय खरेदी करून आणलं? पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, हायलायटर. तुम्हाला सांगतो, तुम्ही यू हॅव अ चॉईस. तुम्ही जेव्हा कष्ट करून करता, मी 70,000 कोटीवाला नाही, मी पेन पुस्तक वहीवाला आहे. त्याच्यामुळे दिखता है और रहता भी है, आपण दुसरे का नाही चलने देता है. पण तुमच्याबद्दल ना फार म्हणजे आता त्यातल्या इतक्या गोष्टी बाहेर चर्चेत असतात, गॉसिप लेवलला असतात, इतक्या वदंता वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्यातल्या काय खऱ्या काय खोट्या. आता मध्यंतरी असं होतं की तुम्ही घरामध्ये गाढव पाळलं होतं. त्या पवारच्या कार्ट्याला माहिती आहे काय लिटर आहे दूध? 5,000 रुपये लिटर असते ते दूध. माहिती आहे का त्याला चरबी जास्त आहे म्हणून त्याला ती गरज नाही. मी अत्यंत तुम्हाला कोणत्या खालच्या भाषेत सांगत नाही, मी तुम्हाला सायंटिफिक रिझन सांगतो. ज्याला चरबी असते त्याच्यासाठी गाढवाचं दूध नाही आहे, समजलं. ज्याचं जर्जर आजार असते ज्या बालकांना, छोट्या बालकांना, त्याच्यासाठीचं ते म्हणजे तुम्हाला सांगतो, जगामध्ये सगळ्यात महाग दूध जर कोणतं असेल तर ते दूध आहे. आणि ते दूध एवढं उपायकारी आहे की तुम्हाला सांगतो त्याच्यातून असंख्य आजार दूर होतात. आणि माझी जी झेन मुलगी आहे ना, ती एवढी जिद्दी आहे की तुम्ही कुठे जाता मला माहीत नाही, किंवा ते जरंगे कुठे जाते मला माहीत नाही, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी शरद पवार कुठे जातात मला माहीत नाही, परंतु आम्ही न चुकता गुराखी गडावर जातो. गुराखी गडावर वेगवेगळे प्राणी, वेगवेगळे त्या प्राण्यांचं महत्त्व. माझी म्हणजे खासदार केशवरावजी धोंडगे म्हणून तुम्ही आपणाला माहीत आहेत, आम्ही गुराखी संमेलनसुद्धा असतं आमचं. तर तिथं गेल्याच्यानंतर पोपट काय फायदा आहे, उपयोगी आहे, कबूतर काय उपयोगी आहे, सरडा काय उपयोगी आहे, हे सगळं. तर त्यातून ती एवढी प्रभावी झाली त्या दुधाच्या याच्यातून. आणि मग आम्ही मालेगावला गेलो, खास माळेगाव, यात्रा माळेगाव म्हणतात, तिथून आम्ही ते गाढव आणलं. आणि ते गाढव मला सांगा, माझ्या घरी किती हे असतील, डॉग्स असतील. साधारणतः आमच्या घरी एवढे डॉग्स तुम्ही म्हणजे विचारही करू शकणार नाही. सदावर्ते साहेब म्हणजे वडिलांना एवढा शौक होता की 24 डॉग्स होते आमच्याकडे. आता कमी केले वडील गेल्याच्या नंतर. त्याच्यामुळे आमच्याकडे तशा प्रकारचं प्रेम आहे, कासव आहे आमच्याकडं. तुम्ही जेवढं खोदत जाल तेवढं तुम्हाला आम्ही सापडत जाऊ, असं आहे. पण मग ते तुम्ही फ्लॅटमध्ये ठेवलं होतं? फ्लॅटमध्ये नाही हो, ते नांदेडची गोष्ट आहे. अच्छा, म्हणजे कुत्री. हो, म्हणजे बंगलो. गाढव कुठं होतं, गाढवीण कुठं होतं? घरी नांदेडला. इथं फ्लॅटवर नाही ना. ते फ्लॅटवर तुम्ही गाढव ठेवलं होतं, अशा बातम्या होत्या, चर्चा होत्या. काय तुम्हाला स्पेस कमी पडला की लावून टाकता? तसं नव्हतं ना काही. नाही ना. जरांगेंचा अल्टिमेटम आहे 24 तारखेचा.